बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला शिवसैनिकांना सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं। काल महाराष्ट्राच्या विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर, आता नवनिर्वाचित कसले, यांची पुनर्निवड झाली, त्यांना एक बक्षिसी मिळाली, देवेंद्र फडणवीसांकडून एक बक्षिसी मिळाली। कारण दोन पक्षांचा निपटारा लावला होता यांनी कोर्टाकडनं। ज्यावेळेस या लवादांकडे ही केस गेली, दोन पक्षांचा निपटारा लावून बसले होते, त्यामुळे ही बक्षिसी मिळणं हे स्वाभाविक होतं। आणि अजूनही संपूर्णपणे केस संपलेली नाही, त्यामुळे यांची गरज पुन्हा पडू शकते। आता अनुभवातून हे पुढे आलेले आहेत, अनुभवी नेतृत्व आहेत, या सगळ्या निपटाऱ्यांच्या मध्ये अनुभवी नेतृत्व असल्यामुळे यांना पुन्हा त्या पदावर बसवणं ही देवेंद्र फडणवीसांची देखील एक गरज आपण म्हणू शकतो। त्यामुळे यांची पुनर्निवड झाली। असो, जो काही त्यांच्या पक्षाचा निर्णय असेल, विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ज्यावेळेस निवड झाली, खरं तर ही एक औपचारिकता किंवा विश्वासदर्शक ठराव हा देखील एक औपचारिकता। कारण पाशवी बहुमत म्हणता येईल तुम्हाला, पाशवी बहुमत, अंधाधुंद बहुमत, मशीनतोड बहुमत यांच्याकडे होतं, जे काही असेल ते। यांचा ज्यावेळेस तो अभिनंदनाचा ठराव होत होता, तुम्ही सर्वांनी पाहिला असेल, एक अनपेक्षित धक्का बसला शिवसैनिकांनो। कारण महाविकास आघाडीतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ज्यांच्यामध्ये देखील फूट झालेली आहे, शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष, तो देखील या अभिनंदनाच्या प्रस्तावावर ज्यावेळेस आपलं मनोगत व्यक्त करत होता, विशेषतः जयंत पाटील, इतर नेते, त्यावेळेस तुम्ही पाहिला असाल, मला अभिमान वाटतो, शिवसेना हा एकमेव पक्ष होता जो, म्हणजे नार्वेकरांचा तो अभिनंदनाचा प्रस्ताव हा देखील एक विषय बाजूला करा, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय जो मी आज तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येतोय, तो विषय आहे बेळगावमध्ये जो काही कन्नडिगांचा अत्याचार चालू आहे मराठी माणसांवर, तिथल्या मराठी जनांवर, त्या सीमावर्ती भागामध्ये, म्हणजे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, येळ्ळूर असेल, या सगळा हा जो सीमावर्ती भाग आहे, या भागामध्ये ज्यावेळेस या कन्नड पोलिसांचा जो काही अत्याचार चालू आहे त्याच्या विरोधात किंवा त्याचा निषेध म्हणून शिवसेनेने महाराष्ट्राच्या विधानसभेतनं काल क्विट केलं, ते बाहेर आले, सारे शिवसेनेचे 20 मावळे बाहेर आले। आणि अभिमान या गोष्टीचा वाटतो, 288 महाराष्ट्राच्या विधानसभेतील सदस्यांपैकी फक्त 20 सदस्य शिवसेना ह्या पक्षाचे फक्त बाहेर आले। म्हणजे बेळगाव मधला मराठी माणूस संघर्ष या कारणासाठी करतोय की महाराष्ट्रामध्ये आम्हाला सामील व्हायचंय। महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे बेळगाव मध्ये, आता ही समिती खरंच राहिली आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे। कारण महाराष्ट्र एकीकरण समितीचे एकेकाळी 6 ते 7 आमदार निवडून यायचे, माफ करा, मला वाटतं याहीपेक्षा जास्त आमदार निवडून यायचे। बेळगाव महानगरपालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकेकाळी झेंडा फडकलेला होता, भगवा झेंडा फडकलेला होता महाराष्ट्र एकीकरण समितीचा। मराठ्यांना दुहीचा शाप आहे, हे काही नवीन सांगायची गरज नाही, महाराष्ट्रात देखील तेच झालेलं आहे। बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला कशा प्रकारे फोडून, कशा प्रकारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे 2-3 गट पाडून, कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने यातले पदाधिकारी घेऊन महाराष्ट्र एकीकरण समिती जवळपास शून्य केलेली आहे। अजूनही महाराष्ट्र एकीकरण समिती तिचं जे काही अस्तित्व तिथे आहे बेळगावामध्ये, ती झगडते आहे, संघर्ष करत आहे या कन्नडिगांच्या विरोधामध्ये। कारण फक्त राहणं नाही, तिथला अत्याचार नाही, तर तिथल्या नोकऱ्या असतील, म्हणजे मराठी आडनाव बघून नोकऱ्यांमध्ये दुजाभाव करणं, मराठी माणसाला नोकऱ्या नाकारणं, त्यानंतर मराठी शाळा कशा बंद पडतील, म्हणजे मराठी मीडियम, मराठी माध्यमाच्या शाळा कशा बंद पडतील, मुलांना कशा प्रकारे मराठीतून शिक्षण घेता येणार नाही, या सगळ्याची तजवीज बेळगावामध्ये केली जाते, सबंध त्या सीमावर्ती भागामध्ये केली जाते। त्यानंतर अनेक गोष्टी आहेत, अगदी मराठी शाळांमध्ये शिक्षकच मिळू नये, नवीन शिक्षकांच्या भरत्या होऊ नयेत, त्यांना अनुदान मिळू नये मराठी शाळांना, या अनेक गोष्टी केल्या जातात। साधा तिकडे तुम्ही भगवा झेंडा फडकवा, अगदी कुणाचंही राज्य असो, मग काँग्रेसचं राज्य असो किंवा भारतीय जनता पक्षाचं राज्य असो, बघा आपल्या भूमिका अगदी स्पष्ट आहेत, मग काँग्रेस कसो काय आणि किंवा हा भारतीय जनता पक्ष काय, आपण ठोकायचं तिथे ठोकतोच मग। कारण कन्नडिगांनी कुणाच्याही राज्यात मराठी माणसांवर, त्या बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीच्या सगळ्या मराठी माणसांवर एक अत्याचारच केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, एकमेवच पक्ष राहील जो कायम सीमावर्ती भागातल्या मराठी जनांच्या कायम पाठीशी उभा राहणार। आजही, कालही आणि उद्याही वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांची ही भूमिका होती।
आपल्या शिवसेना गीतामध्ये देखील ते वाक्य आहे, आठवा, जळगाव असे हो जितके आमचे, बेळगावही तितके, एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाव. म्हणजे जळगाव जसं आमच्यासाठी तसंच बेळगावही आमच्यासाठी. आज हा विचार नाही केला की काँग्रेसला वाईट वाटतंय का, राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटतंय का, किंवा आणखी कुणाला वाईट वाटतंय का. या सगळ्या गोष्टी शिवसेनेसाठी गौण आहेत. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाहीत. महत्वाचा आहे सीमावर्ती भागातला आमचा मराठी माणूस. आज तुम्ही पाहिलं असाल, मला अभिमान वाटतो, इकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अशा प्रकारचा एक निषेध म्हणून सर्व काही आमदार बाहेर आले, शिवसेनेचे 20. इथेच शिवसेना थांबली नाही, तर शिवसेना कोल्हापुरामध्ये ज्यावेळेस सीमावर्ती भागामध्ये तुम्ही पाहिलं असाल, विजय देवणे असतील, शिवसेना उपनेते संजय पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस कोल्हापुराच्या सीमावर्ती भागात, मला वाटतं निपाणी कारवारचा तो भाग असावा, तिकडे आंदोलनं सुरू झाली. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक बेळगावच्या दिशेने कूच करू लागले. त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस कन्नड पोलिसांची थोडीशी धावपळ झाली. त्यांनी सीमेवरच बॅरिकेड्स टाकून महाराष्ट्रातनं येणाऱ्या, म्हणजे कोल्हापुरातनं महाराष्ट्रातनं कर्नाटकात घुसणाऱ्या शिवसैनिकांना अडवायला सुरुवात केली. त्यावेळेस शिवसैनिकांनी जागेवर जो घ्यायचा तो समाचार घेतला, जर इथे आम्हाला अडवलं गेलं तर तुमच्या गाड्या इकडे येत असतात, तुमचे धंदे इकडे चालत असतात, तिकडच्या आमच्या मराठी माणसांवर जर अत्याचार झाले तर तुमची इकडे माणसं राहत असतात, त्यांचे धंदे इकडे होत असतात. अनेक मुंबईत तर पहा, सगळीकडे शेट्ट्यांची हॉटेलं, सगळे शेट्टी हॉटेलमध्ये मदमस्त. म्हणजे तुम्ही धंदे इकडे करायचे, पण आपल्या सरकारवर एकदाही प्रेशर टाकायचा नाही कधीही, जरा की त्या सीमावर्ती भागातल्या मराठी जनांवर अत्याचार करू नका, कारण आम्ही महाराष्ट्रात राहतो, आमची पोटं महाराष्ट्रावर चालतात, आमचे धंदे चालतात, आमच्या धंद्यांना इथे सुखरूप ठेवायचं असेल तर तिकडे तुम्ही त्यांच्यावर अत्याचार करू नका, नाहीतर आमचे धंदे उलटले जातील. हा अशा प्रकारचा ह्या गोष्टी तुमच्याकडनं होणार नाहीत. मग त्यामुळे शिवसेनेला ह्या सगळ्या वॉर्निंग द्याव्या लागतात, या धमक्या द्याव्या लागतात शिवसेनेला, कारण तुम्ही आम्हाला कर्नाटकात जाऊ देणार नाही. बरं, काय होता कार्यक्रम? कार्यक्रम असा होता, मराठी भाषिकांनी एका महामेळाव्याचं आयोजन केलं होतं. आता मेळावे घेऊन येत, हा कायद्यामध्ये कुठे लिहिलेलं आहे? हे राहिलं तुमचं फ्रीडम, हे स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य हे आहे. मराठी भाषिकांचा एक मेळावा होऊ घातला होता, आणि हा मेळावा का होऊ घातला होता ह्याचं देखील एक कारण लक्षात घ्या. एक जाणीवपूर्वक बेळगाव हा भाग कधीही महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी या कर्नाटक सरकारने काय क्लुप्ती लढवली बघा. जशी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, नागपूर ही उपराजधानी, त्यांची उपराजधानी, मला ते शहर नाही ठीकसं माहीत, पण त्यांची उपराजधानी दुसरी असताना त्यांनी उपराजधानीचा दर्जा हा बेळगावला दिला. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? आत्ता दिलेला आहे बरं का, हा जास्त काळ झालेला नाही. याचं कारण असं, भविष्यात कधी महाराष्ट्र क्लेम करू लागला, त्याच्यावर दावा ठोकू लागला, तर महाराष्ट्राला हे सांगता येईल की आता आमची उपराजधानी आहे. आणि उपराजधानीचा दर्जा देऊन ती कशी कर्नाटकाचा एक अविभाज्य अंग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. इथे भूभागाविषयी कोणालाही प्रेम नाही, शेवटी हा भारत देशाचा एक भाग आहे. इथे विचार करतो आम्ही माणसांचा आणि त्या माणसांच्या मनाचा. इथे जवळपास 95% लोकसंख्या ही मराठी, 95%पेक्षाही जास्त मी म्हणेन. तिथे तुम्हाला भगवे झेंडे लावायला मनाई, छत्रपती शिवरायांचे पुतळे उभारायला मनाई, छत्रपती संभाजीराजेंचे पुतळे उभारायला मनाई, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पुतळा उभारायला मनाई. म्हणजे मराठीतून तुम्ही जर पाट्या लिहिल्या तर त्याच्यावर येऊन काळं फासलं जातं कन्नड रक्षण वेदिकेकडनं. ही कन्नड रक्षण वेदिका ही जे काही कर्नाटकातली एक संस्था आहे, हिचे कधी कार्यकर्ते हातात सापडावेत इकडे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे इथे तळपायची आग मस्तकात जाते, हिचे कधी कार्यकर्ते हातात सापडावेत. मराठी माणसांच्या गाड्यांवर हल्ले करणं, त्यांच्या काचा फोडणं, MH गाडी दिसली की तिला फोडणं, हे धंदे त्यांचे तिकडे चालतात. त्यामुळे ह्या सगळ्यांना तो इशारा देणं हे महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस तुम्ही इकडे याल ना, तुमचा प्रसाद, तुमचा भंडाऱ्याचा प्रसाद देऊन तुमची पाठवणी केली जाईल, तुमचा महाप्रसाद, त्याचा लाभ तुम्हाला दिला जाईल. आणि आम्हाला अजिबात शरम वाटत नाही. महाराष्ट्राविषयी, महाराष्ट्राच्या भल्याविषयी आम्ही बेशरम आहोत. आम्हाला काहीही फरक पडत नाही. वेगळे शब्द माझ्या तोंडामध्ये येत होते शिवसैनिकांना, आपल्या शिवसेना स्टाईलचे शब्द येत होते, पण मी थोडा आवर घालतो. हा सगळा प्रकार पाहता मला खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंचं ते बंडानंतरचं ते भाषण मला आठवतं.
की मी बाळासाहेबांच्या विचारांवर चालतो, मी बाळासाहेबांच्या विचारांमुळे प्रभावित आहे, मी एक वेळ मी काय म्हणाले होते ते की मी जेल पत्करली होती, मी जेलमध्ये राहिलेलो आहे 2-3 दिवस. आणि कशासाठी हे कारण आहे का? कशासाठी? तर मी सीमा भागातल्या मराठी माणसासाठी मी जेल पत्करली होती. कधी पत्करली आम्हाला माहित नाही, पण आता ज्या वेळेस तुम्ही तिकडे नार्वेकरावर स्तुतीस्तुम्न उधळत होतात त्यावेळेस इकडे दक्षिणेमध्ये म्हणजे म्हणण्यापेक्षा कर्नाटकामध्ये दक्षिण महाराष्ट्र, मी त्याला दक्षिण महाराष्ट्रच म्हणतो, या दक्षिणेमध्ये ज्या वेळेस सीमावर्ती भागातल्या मराठी माणसांवर अत्याचार होता, एकाही शिंदे गटाच्या एकाही आमदाराने त्याच्यावर भ्र शब्द उच्चारला नाही. आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक तशा प्रकारचा एक निषेधाचा ठराव पारित करू शकलो असतो, आपण निषेध नोंदवू शकलो असतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतनं हा एक कडक मेसेज ज्या वेळेस खाली कर्नाटक सरकारला गेला असता, त्यांच्यावर एक प्रेशर तयार झाला असता, एक दबाव तयार झाला असता. करू शकलो असतो आपण ही गोष्ट, पण ती झाली नाही. दुर्दैव आपलं हे. कारण यांना इथे माहिती आहे भले तिकडे काँग्रेसचं आता सरकार असेल, पण खऱ्या अर्थाने हा सारा गेम कुणाच्या हातात आहे? तर हा गेम हातात आहे केंद्राच्या. हे सारं प्रकरण न्यायप्रविष्ट, सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या केसेस पेंडिंग. याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ मागेही केलेला आहे, पुन्हाही नंतर कधी करेल. सगळं सविस्तर सांगितलं आहे, कुठले कुठले आयोग झाले तिथे, कुठल्या कुठल्या आयोगाने काय काय अहवाल दिले तिथे, का बरं हे केंद्रशासित होऊ शकलं नाही, का बरं हे अजूनही कर्नाटकाच्याच हातामध्ये आहे, कशा प्रकारे ही भाषावर प्रांतरचना होताना कशा प्रकारे महाराष्ट्राची काही गावं जवळपास 800-900 गावं कशा प्रकारे कर्नाटकात घुसवण्यात आली. आज त्याच्यावर जर आपण तोडगा काढला तर कशा प्रकारे कुठली गावं इकडे येतील आणि कुठली गावं, म्हणजे तोडगा असाही निघतो याच्यामध्ये की ह्या गावांच्या बदल्यामध्ये सोलापुरातली पण काही गावं आहेत ती गावं कर्नाटकाला द्यावी लागतील. हे अशा प्रकारचे तोडगे असल्यामुळे हे प्रकरण कायमच धुळखात पडलेलं आहे. सोलापुरातल्या काही गावांवर कर्नाटक क्लेम करताय, मग अनेक गोष्टी आहेत. पण माझं म्हणणं सिंपल गोष्ट एवढी आहे, जर आता हा जवळपास 40-50 वर्ष जुना हा विषय असेल, पण जर याच्यावर कुठलाही तोडगा निघत नसेल तोपर्यंत ह्यांच्यावर तुम्ही अत्याचार होऊ देणार का? बरं, ह्यांच्यावर अत्याचार होऊ द्यायचा नसेल तर तोपर्यंत, जोपर्यंत या सगळ्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत हा भूभाग तुम्ही केंद्रशासित करू शकत नाहीत का? हे सगळं केंद्राच्या हातामध्ये असतं. आता जर हे प्रकरणावर इथे जर ह्यांनी अशा प्रकारचा एखादा निषेध ठराव पास केला तर तिकडचं केंद्राचे पण तिकडे सगळे उघडे होतात पराक्रम. त्यामुळे हा सगळा प्रकार कशा प्रकारे गप्प केला जाईल, दाबला जाईल आणि गपचूपपणे आपण आपल्या कामामध्ये राहू, हा सगळा प्रयत्न केला जातो. ही सगळी याच्या मागची कारण आहे. तुम्ही मला सांगा, भाजपाने कर्नाटकामधल्या काँग्रेसला घेरण्यासाठी एवढी मोठी नामी संधी सोडली असती का? इतका दुधखोळा भाजपा राजकारणामध्ये असेल, तुम्हाला असं वाटतं का की एवढी मोठी संधी आहे, कर्नाटकामध्ये दडपशाही चालू आहे आणि भाजपा सोडून देतोय? असं कधीच होऊ शकत नाही. एकही भाजपचा मायचा लाल मराठी माणसाच्या अत्याचारावर नितेश राणे हे बऱ्याचदा बोलत असतात. आज एकही भाजपाचा मायचा लाल एक गोष्ट काढत नाही, तोंड खोलत नाही या सगळ्या गोष्टींवर. शिंदे गट जो स्वतःला शिवसेना म्हणवतो, आमच्याकडे धनुष्य, आमच्याकडे नाव, आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार, याव त्याव फलाना विस्ताना सगळं सांगतो, या शिंदे गटाच्या एकही आमदाराने या सगळ्या गोष्टीवर चकार शब्द काढला नाही. आता तुम्ही काँग्रेसकडनं, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ह्या सगळ्यांची जर अपेक्षा ठेवाल तर आपणच मूर्ख. कारण आज महाविकास आघाडीतल्या शिवसेना ह्या एकमेव पक्षाने सभागृहातून क्विट केलं, त्यांनी सभात्याग केला. मग ते राज्यपालाचं अभिभाषण असेल, मग ह्याचा अभिनंदनाचा ठराव असेल, विश्वासदर्शक ठरावामध्ये हो नाही म्हणण्यासाठी जो आवाजी मतदान असेल, समजलं तुम्ही? या सगळे आता काय ते आवाजी मतदान करून काय उपयोग आहे का? काही उपयोग नाहीये. आवाज दाबले गेलेले आहेत. शिवसेनेने आपली भूमिका स्वतंत्र ठेवली. मग उद्या विरोधी पक्षनेते देताना आमच्या बाबतीत दुजाभाव झाला तरी चालेल, काही फरक पडत नाही. लोक म्हणतात राजकारण इथून केलं पाहिजे. आपण 80% 20%च्या गोष्टी करतो, लोक 100% राजकारण करून जातात. आपण 80% समाजकारणात अडकतो आणि आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. 80% नाही, आम्ही 100% समाजकारण करू. 20% राजकारणामध्ये आपण जे कमी पडतो कधी कधी म्हणतात लोक इथून राजकारण करतात, पण आम्ही राजकारणात सुद्धा ही गोष्ट वापरतो, हे हृदय वापरतो. आणि आमचं हृदय तिकडे कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातल्या लोकांना. आज बघा ना, शिवसेना उपनेते संजय पवार साहेब असतील, त्यांचं समस्त शिवसैनिक असतील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे काही लोक असतील, या सगळ्यांनी तिथे ज्या प्रकारचं ते आंदोलन उभं केलं
त्यामुळे आज सबंध महाराष्ट्राचं लक्ष गेलं आणि कर्नाटकातल्या विशेषतः सीमा भागातल्या त्या सर्व मराठी मंडळींच्या लक्षात एक गोष्ट आली की महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातला शिवसेना नावाचा एक कणखर निडर पक्ष म्हणू शकता. बाळासाहेबांचा पक्ष हा, म्हणजे तुम्ही पक्ष घ्याल, नाव घ्याल, चिन्ह घ्याल, पण शेवटी विचार घेऊ शकत नाही. तुम्ही ती मिंधेगिरी पत्करली असेल, तुम्ही ती लाचारी पत्करलेली असेल, पण शिवसेना आपल्या विचारांपासून कधी लांब जाऊ शकत नाही. आज शिवसेना, आजही पहा ना कोण उभा आहे सीमावर्ती भागातल्या. आज महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्यावेळेस एका पक्षाने सभात्याग केला, त्याच्या बातम्या झाल्या. कर्नाटकात देखील त्या बातम्या आल्या की शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये सभात्याग केला. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत, नाहीतर त्यांना वाली कोण? तेच तिकडे लढतायत, त्यांचं इकडे कोणी ऐकत नाहीये. ते कशासाठी महाराष्ट्रात यावं हा माझा साधा प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो. शिवसेना आपल्या भूमिकेशी कधीही तडजोड करत नाही, याचं एक उत्तम उदाहरण आहे. आज कुणीही नाही आलं, हरकत नाही. महाविकास आघाडीतलंही कोणी नाही आलं, हरकत नाही. पण शिवसेना आपल्या विचारांनी पुढे जाणार. मग त्यात ते सपा नाराज हो, तो अबू आझमी नाराज हो, त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ करेल. पण ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही शिवसेना म्हणून पुढे जाणार आहोत. वेळ प्रसंगी शिवसैनिकांनो, मी वेळ प्रसंगी सांगतो, हे माझं वैयक्तिक मत आहे, शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून हे माझं मत नाही. पण एक वेळ प्रसंगी शिवसैनिकांनो, कुठल्याही गोष्टींसाठी आपण तयार राहा. कुठल्याही गोष्टींसाठी एकला चलो रे असेल तर एकला चलो. शिवसेनेचे पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतील तो निर्णय, तो मान्य करून आपण पुढे चालूयात. वेळ प्रसंगी आपण सगळ्या गोष्टींसाठी तयार राहूयात. आज मला खरं तर, मी पुन्हा एकदा सांगतो, समस्त शिवसैनिकांचे, संजयजी पवार असतील शिवसेना उपनेते, त्यानंतर विजय देवडे असतील, या सर्वांचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या त्या सर्व कर्नाटकातल्या, त्या कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राच्या त्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील मला आभार मानायचे. तुम्ही जी तगडी फाईट तिकडे करत आहात, एक कडवी झुंज देत आहात, त्या सगळ्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, खरं तर शिवसेना हेच म्हटलं पाहिजे. हे काय इतर सगळ्या टोळ्या वगैरे ते सोडून द्या, पण आम्ही सारे तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातला तमाम करोडो मराठी नागरिक तुमच्या पाठीशी आहेत, करोडो शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत. आज आपल्या भगव्या रॅलीच्या आयोजनामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना अटका झाल्या. कोल्हापुरात देखील महाराष्ट्र पोलिसांकडून आपल्याला अटक झालेल्या आहेत. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपण या सगळ्या गोष्टी करत राहू आणि या गोष्टींमध्ये, ह्या गोष्टी करण्यामध्ये आम्हाला जराही यत्किंचितही काहीही भीती वाटत नाही. आम्ही हे करत राहणार. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.